आणि आता घेऊयात संपूर्ण दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। गिरगावात क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरामध्ये अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली। शिवाजी चौकात हजारोंच्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत फुल स्पीडने रिक्षा घुसवून ती 2 चाकांवर चालवून कमालच केली। रिक्षा चालकांच्या कसरतींना टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार दाद मिळाली। यवतमाळच्या कळंबमध्ये चिंतामणी जन्मोत्सव सप्ताहाला सुरुवात झाली आहे। जन्मोत्सवानिमित्त मंदिराला रोषणाई करण्यात आली। जन्मोत्सवाच्या निमित्तानं गणेश याग यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह, अभिषेक, प्रवचन, कीर्तन, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीडच्या नागेश महाविद्यालयामधील 1000 विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात धरून प्रजासत्ताक दिन नाव साकारून अनोखी मानवंदना दिली। प्रजासत्ताक दिन नावाची लांबी 150 फूट व रुंदी 70 फूट असून 10,500 स्क्वेअर फूट मध्ये हे नाव अवघ्या 2 तासात तयार करण्यात आलं। अहमदनगरच्या संगमनेरमधील डीके मोरे विद्यालयामध्ये महिला हेल्पलाईन क्रमांक 181 ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली। महिला हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार करत अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। आशिया खंडामधील सर्वात मोठी रेडिओ टेलिस्कोप अशी ओळख असलेली जुन्नरच्या खोडदमधील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या अँटेना सुद्धा तिरंगी रंगात रंगलेला होता। प्रजासत्ताक दिनानिमित्त या अँटेनांना खास रोषणाई करण्यात आली होती। पुण्यामधील एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्परचना प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। बोटॅनिकल गार्डनमध्ये तब्बल 3 ते 5 लाख नर्सरी रोपांचा वापर करून विविध रंगाच्या पुष्परचना साकारण्यात आलेल्या आहेत। सांगलीत प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। महापालिकेच्या शाळेमध्ये 75 फूट उंच तिरंगा साकारण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भारत माता की जयच्या घोषणा देखील दिल्या। पंढरपुरामध्ये वसंत पंचमीचा औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते। वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। साई दर्शनासाठी 2 ते 3 तास रांगेमध्ये थांबावं लागतंय। एकनाथ शिंदेंच्या पक्षामधील नेते गुलाबराव पाटील यांनी आजोबांची भूमिका निभावलेली आहे। जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या 4 महिन्यांच्या बाळाला मांडीवरती घेऊन झोपवत असल्याचं ते दिसून आले। लातूरमध्ये बेशिस्त वाहन पार्किंग करून अडथळा करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी टोईंग स्क्वॉडची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं दंडात्मक कारवाई न करता वाहनधारकांना राष्ट्रध्वज आणि गुलाब देऊन गांधीगिरी मार्गाने नियमांची अंमलबजावणी करण्याचा संदेश देण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विविध मान्यवरांना राजभवनावरती आमंत्रित केलेलं आहे। IAS IPS काउन्सिलचे अधिकारी, व्यापारी, राजकीय नेते, गायक, आर्मी, नेव्हीमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दरम्यान या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजभवनावरती उपस्थित होते। बारामतीमध्ये प्रजासत्ताक दिनी तरुणांना आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने वारंवार प्रशासनाकडून मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। चंद्रपूरमधील चिमूरमधील महालगावमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। शासनानं वाढीव नुकसान भरपाई देणार असल्याचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र वाढीव मुदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। अमरावतीमधील नांदगाव पेठवासियांना सुविधा न देता मनमानी करणाऱ्या IRB टोल प्रशासनाविरोधात संतप्त नागरिकांनी टोल नाका बंद पाडत आंदोलन केलं। यावेळी टोल प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच रत्नागिरीमध्ये खेड तहसील कार्यालयासमोर 5 जणांनी उपोषण केलंय। भूमी अभिलेख कार्यालय आणि सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचाराविरोधात ही उपोषण करण्यात आलेली होती।
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बीड जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं पत्र पाठवा अभियान राबवलं जात आहे। या सामाजिक कामामध्ये सर्वांनी सहभागी होऊन पत्र पाठवण्याचं आवाहन समितीनं केलेलं आहे। बीडमधील धनगरवाडी पायतवाडी शिवरस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। रस्ता खुला करून दिला जात नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। वाशिमच्या रिसोडमधील ज्ञानेश्वर पुंधारेवरती तत्कालीन पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी खोटे गुन्हे दाखल केल्यानं त्यांना नाहक कारागृहात राहावं लागलेलं होतं। पोलीस निरीक्षकावरती कारवाई करा या मागणीसाठी पोधाडेंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। जुन्नरच्या काळवाडी गावामध्ये रस्त्यावरती खडी टाकून ठेवलेली आहे। रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागलाय। त्यामुळे आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यासाठी ग्रामस्थांनी 4 दिवसांपासून उपोषण केलेलं होतं। प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीणनं फेसलेस पद्धतीनं ऑनलाईन लर्निंग लायसन्सची परीक्षा देणाऱ्यांमधून 198 उमेदवारांना नापास केलेलं आहे। आरटीओनं रिजेक्ट केलेल्या 198 उमेदवारांमधून 17 जणांची परीक्षा डमी उमेदवारांनी दिल्याचं वेबकॅममधून पुढे आलंय। पद्मभूषण जाहीर होताच सुधा मूर्तींनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। पद्मभूषण जाहीर झाल्यानं आनंद झालेला असून आनंद व्यक्त करण्यासाठी दर्शनासाठी आल्याचं सुधा मूर्तींनी म्हटलं। धुळ्यामधील गरुड क्रीडा मैदानामध्ये 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान कुस्ती स्पर्धा होणार आहे। तब्बल 5 वर्षांनंतर स्पर्धेचं आयोजन होत आहे। राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गिरीश महाजन यांनी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचा आढावा घेतला। पुण्यातील स्वारगेटमध्ये नाईक बी बियाणे दुकानाजवळ आग लागल्याची घटना घडलेली आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। तिरुपतीमध्ये दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरमधील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झालेला होता आणि त्यात सोलापूरमधील 5 तरुणांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले। या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे। प्रजासत्ताक दिनी लातूरच्या उदगीर तालुक्यामधील नागलगावच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाला। नव्या सरपंचांची ही पहिलीच सभा होती आणि यावेळी काही तरुणांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची माहिती देखील मिळते। बुलढाण्यामधील खामगावच्या प्रमुख मार्गावरती 2 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। वाशिमच्या हडीहरळा शेतामध्ये खासगी डांबरी प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे पिकांचं नुकसान होत आहे। मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तर हा डांबर प्लांट बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। औरंगाबादला रात्री वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं आणि त्यामुळे गहू, ज्वारी, मोसंबी, डाळिंबासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। महास्वामित्व अभियान योजनेअंतर्गत विक्रमगडमधील गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जाणार आहे। विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवारांच्या हस्ते विक्रमगडमधील खडकी ग्रामपंचायतीत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली। यावेळी बीआरएस पक्षाच्या नेत्या के कविता देखील उपस्थित होत्या। ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। बीआरएसनं आता राष्ट्रीय राजकारणामध्ये उडी घेतलेली आहे। बीआरएस पक्ष नांदेडमधून राज्यात एंट्री करणार आहे। येत्या 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री केसीआर यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे। बाळासाहेब यांचा फोटो घरामध्ये लावा असं म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलेला आहे। आम्ही बाळासाहेब यांच्या विचाराचे पायीक आहोत आणि त्यामुळे आम्हालाच बाळासाहेब यांचा फोटो लावण्याचा अधिकार आहे, तुम्हाला नाही, असं वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वंचितनं देखील उमेदवार दिलेला आहे, तर इतर सर्व अपक्ष उमेदवार आहेत। त्यामुळे शुभांगी पाटील यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। तर ठाकरे पक्षाशी केलेल्या युतीमुळे मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वंचितनं केला।
राज्यामधल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका रखडल्यात. सर्व निवडणुकांचा भाजप सर्व्हे करतंय. सर्व्हेमध्ये भाजप विरोधात निकाल दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. कसबा पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू असून महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ असं नाना पटोलेंनी म्हटलं. पहाटेच्या शपथविधीशी आमचा काही एक संबंध नाही असंही स्पष्टीकरण पटोलेंनी दिलंय. उद्धव ठाकरेंच्या कुत्र्यावरती कधी स्वतःची सही असते का? पण कुत्र्याच्या एका पिलानं स्वतःची सही म्हणून आपल्या पंजांचे ठसे जन्म दाखल्यावरती उमटवलेले छोट्याशा पिलाच्या पायांचे इवलेसे ठसे खूपच मोहक आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतोय. एक मुलगा आपल्या चित्रकलेमुळे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये फेमस झालेला आहे. एका फळ्यावरती आधी ताजमहालचं इंग्रजीत स्पेलिंग लिहिलं आणि त्या स्पेलिंगवरच ताजमहालाचं सुंदर चित्र त्यानं बनवलं. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसतंय. कोण म्हणतं की फक्त माणसंच सगळं एन्जॉय करू शकतात. हा व्हिडिओ या वाक्याला अपवाद आहे. या दोघांची मज्जा करण्याची तऱ्हा तर बघा. प्राणी आणि लहान मुलांचं नातं काही वेगळंच असतं आणि ते कधीही कुठेही जुळतं. असाच एक सेल्फीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात एक लहान मुलगी समुद्र किनाऱ्यावरील कासवासोबत सेल्फी घेते. आश्चर्य म्हणजे सेल्फी घेताना हे कासव अजिबात हलत देखील नाही. आई ही शेवटी आईच असते असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. यात एक माकडीण आपल्या पिलाला दुसऱ्या झाडावरती घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या शरीराची शिडी करताना दिसतेय. सोशल मीडियावरती रकून प्राण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात हा प्राणी छतावरून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. त्याचं हे मिशन इम्पॉसिबल नेटकऱ्यांना जाम आवडलंय. बाईक चालवताना हेल्मेट घालणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे, मग तो माणूस असो वा प्राणी. असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यात मालकासोबत कुत्र्याच्या छोट्या पिलानंही हेल्मेट घातलेलं दिसतंय. कुत्रे हे जितके हुशार असतात तितकंच त्यांचं शरीरही लवचिक असतं. सोशल मीडियावरती सध्या फ्लाइंग डॉग म्हणजेच उडणाऱ्या कुत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात हे कुत्रे इतकी सफाईदार उडी मारतात की जणू ते उडतच असल्याचा भास होतो. नुकताच आणखी एका कुत्र्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. जिना बंद असल्यानं त्यानं शक्कल लढवत जिन्याच्या मागून जाऊन अखेर प्रवेश मिळवलाच. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मुंगळ्यांनी बनवलेला ब्रिज दिसून येतोय. रस्ता पार करण्यासाठी मुंगळ्यांसाठी हा ब्रिज बनवलाय. जगामधील पक्षाचं सर्वात छोटं घरटं सोशल मीडियावरती व्हायरल होतंय. अवघ्या एका पानाच्या या घरट्यामध्ये चक्क 3 अंडी उबवण्यासाठी ठेवलेली पाहायला मिळतात. अवघ्या 1.5 मिनिटामध्ये कोळ्यानं जाळं विणल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एखाद्या यंत्राच्या वेगानं या कोळ्यानं हे जाळं विणलं. त्याचा हा व्हिडिओ कोणालाही थक्क करून सोडणार आहे. राष्ट्र सुरतच्या उधना भागामध्ये एका कार शोरूमला भीषण आग लागलेली होती. संपूर्ण दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान पद्धतीने जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीमध्ये पठाणनं अवतार द वे ऑफ वॉटरलाही मागं टाकलं. जगभरामध्ये पहिल्याच दिवशी अवतारनं 10.50 मिलियनची कमाई केलेली आहे तर पठाणनं 13 मिलियनची कमाई केली आहे. जो किसी मकसद के लिए नहीं, बस कॉन्ट्रैक्ट पर काम करते हैं.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अमृता फडणवीस यांचं एक देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत दिली. सोनाली कुलकर्णीच्या एका चाहत्यानं एक सुंदर असं चित्र रेखाटलंय. त्याचा हा व्हिडिओ सोनालीनं शेअर केला. तिच्या या व्हिडिओवरती चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटामध्ये शाहरुख खान कॅमिओ करू शकतो असा इशारा खुद्द सलमान खाननंच दिला. पठाण चित्रपटात सलमानच्या तोंडी असलेल्या एका डायलॉगमधून हे सूचित होत असल्याचं प्रेक्षक सांगतात. सलमान खान प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यानं ट्रोल झालेला आहे. कारण सलमाननं प्रजासत्ताक दिनाचं ट्विट संध्याकाळी 5:15 वाजता केलं. सकाळी कुठे होता भावा, भाईजानची सकाळ आत्ता होते, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. अभिनेता अरशद वारसीनं आपल्या ट्विटरवरती संजय दत्त आणि त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं. यात ते दोघं कैद्यांच्या वेशात दिसत आहेत. त्यांच्या या पोस्ट नंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. राणी मुखर्जी लवकरच मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या सिनेमात दिसणार आहे आणि या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. 17 मार्च 2023ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आदिलशी लग्न केल्यानंतर राखी सावंत ही पहिल्यांदाच दर्ग्यात गेली आणि तिचा दर्ग्याबाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. राखीनं तिचं नावही बदलून फातिमा ठेवल्याचं समोर आलंय. गायक अवधूत गुप्तेनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावरती नवीन बुलेट खरेदी केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्याला महाराष्ट्रातील पहिली बुलेट मिळालेली आहे. अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. रौंदळ या आगामी मराठी चित्रपटामध्ये भाऊसाहेबचा रांगडा लूक बघायला मिळणार आहे. 3 मार्च 2023 रोजी रौंदळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्वेता तिवारीचा नवीन लूक जवळपास दररोज पाहायला मिळतोय. तर नव्या फोटोशूटमध्ये श्वेतानं लाल साडी नेसून धुमाकूळ घातलाय. आयुष्मान खुरानानं एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. यात त्यानं हातात राष्ट्रध्वज घेत चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रीती झिंटानं सोशल मीडियावरती फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. यावर चाहत्यांनाही तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर अभिनेत्री काजोलनं सुद्धा आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. खास तिरंगा साडी नेसत तिनं एक फोटो शेअर केलाय. तर सारा अली खाननं देखील तिरंगा ड्रेसवरती एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोला सर्व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असं कॅप्शन तिनं दिलंय. अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं देखील आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. फोटो शेअर करत तिनं प्रजासत्ताक दिन चाहत्यांबरोबर साजरा केला. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी ज्या आपण वेगवान पद्धतीनं स्पीड न्यूजच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.